पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया। आपण विशेष प्रकारे आमला आश्रममध्ये एक विशेष प्रार्थना यज्ञ चालू करत आहोत। या प्रार्थना या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये 19, 20, 21 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे। या प्रार्थना खास निसंतान जोडप्यांसाठी आहे आणि एक मेसेज विशेष प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो, ते म्हणजे फिलिपिकरास लिहिलेले पत्र पहिले अध्यायातील 6वा वचन। ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे। पवित्र आत्म्याने तुमच्या लग्नाच्या विधीच्या वेळी स्वर्गातून तुम्हासाठी अनेक आशीर्वाद पोचवून दिलेला आहे। हा आशीर्वाद ज्याने चालू केलेला आहे ते पूर्णत्वास आणणार। कधी आणणार? येशूच्या दिवसामध्ये। हालेलुया हालेलुया। या येशूच्या दिवस कुठल्या तरी कारणामुळे, काहीतरी अडखळणामुळे कुठेतरी अडवण्यात आलं असेल तर आपण प्रार्थना करू, परमेश्वराचा अभिषेक प्रत्येक जोडप्यानं लाभू दे। माते मरिया दे दर्शन या जगताला, माते मरिया दे दर्शन। प्रियानो, आपणा सर्वांना ठाऊकच आहे की जेव्हा कधी आपण अमलाश्रम मध्ये पाऊल ठेवलेलं आहे, आईने आपली ओंजल भरून दिलेली आहे। आणि जी जोडपी निसंतान जोडपी जे अमलाश्रम मध्ये ज्यांनी रिट्रीट मध्ये येऊन सहभाग घेतला, आईने त्यांची ओंजल भरून दिलेली आहे प्रियानो। आणि खरोखरच हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की 91 जी जोडप्यांची रिट्रीट झाली, अनेक जोडप्यांना जुळेबालाची अमलाईने देणगी दिलेली आहे। खरोखरच या रिट्रीट मध्ये तुम्ही सहभाग घ्या, अमलाई तुमची ओंजल भरून देणार। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया 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 हालेलुया। प्रियांनो, आपल्यासाठी खास आमंत्रण देत आहोत। नोव्हेंबर महिन्याच्या 19, 20 आणि 21 तारखेला जे निसंतान जोडपे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्यासाठी एक विशेष रिट्रीट अमलाश्रम मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या रिट्रीटसाठी कॅथोलिक जोडप्यांना सहर्ष त्यांचं स्वागत करत आहोत। अमलाईच्या नावाने अमलाश्रम मध्ये फादर बेन्नी आणि MMI सिस्टर्स आपल्या सर्वांचे अमला आश्रम मध्ये कोल्हापूर येथे स्वागत करत आहे। कृपया येताना दोघांनी या रिट्रीटसाठी यायचं आहे आणि तुमच्यासाठी ह्या रिट्रीट मध्ये खास मार्गदर्शन आहे आणि विशेष तुमच्यासाठी कार्यक्रम या रिट्रीट मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे। म्हणून ज्यांना एक बाळ आहे त्यांच्यासाठी ही रिट्रीट आयोजित केली नाही, तर ज्यांना बाळाची देणगीच नाही, बाळ राहत नाही किंवा बाळ होण्यासाठी ज्यांना अडखळण आहे त्यांच्यासाठी विशेष ही रिट्रीट आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या रिट्रीटसाठी जे जे तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत, जे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी जे काही तुम्हाला सांगत आहेत ते तुम्ही ऐका आणि विशेष करून दोघे येण्याचा प्रयत्न करा। तुम्ही एकटे येऊच नका। जर तुमची यायची इच्छा असेल तर कृपया तुमची नावं आमच्या कार्यकर्त्यांकडे द्या। आम्ही तुमच्यासाठी विशेष या रिट्रीट मध्ये प्रार्थना करणार, कारण ही रिट्रीट दोघांसाठी आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष मार्गदर्शन आणि डॉक्टर वगैरे येणार आहेत, त्यांचं मार्गदर्शन इथे भेटणार आहे। म्हणून दोघे जर आले तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे आणि या रिट्रीटचा लाभ तुम्हाला होणार आहे। म्हणून या रिट्रीटसाठी दोघे येण्याचा प्रयत्न करा। सर्वांचे अमलाश्रम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर अमलाश्रम कोल्हापूर या YouTube चॅनल मध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नंबर दिलेले आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे सीट बुकिंग करून घ्यावी ही नम्र विनंती। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रियानो, या रिट्रीटला
अनेकांची मध्यस्थीची गरज आहे. अनेकांना माता मरियाने आशीर्वादित केलेलाच आहे. आपण अनेकांच्या साक्ष वगैरे ऐकतच आहोत. तर विशेष करून प्रार्थना करताना परमेश्वराने अनेकांच्या मनामध्ये बी रुजवलेलं आहे या प्रार्थनेसाठी. तर आम्ही तुम्हाला आमंत्रण करत आहोत, या प्रार्थनेसाठी आपण मध्यस्थी करूया. आपल्या प्रार्थनेमध्ये, रोजरीमध्ये, दयावंतेशीच्या प्रार्थनेमध्ये किंवा आपण जी मायाळ कुमारीमध्ये प्रार्थना बोलत आहोत त्यामध्ये विशेष करून आपण यांच्यासाठी मध्यस्थी करूया. या जोडप्यांसाठी जेव्हा आपण कुणासाठी तरी मध्यस्थी करत आहोत, माता मरिया आपल्यासाठी स्वर्गामध्ये मध्यस्थी करत आहे. तर चला तर प्रियानो, आपल्या रोजरीमध्ये अनेकांची आठवण करूया. आणि विशेष करून या रिट्रीटसाठी भरपूर आशीर्वादित असे प्रवचनकार येणार आहेत, भरपूर आशीर्वादित फादर लोक येणार आहेत, भरपूर आशीर्वादित डॉक्टर लोक येणार आहेत. तर कृपया करून ह्या रिट्रीटचा सर्वांनी पुरेपूर फायदा करून घ्यावा. माता मरियाद्वारे आपण येशूकडे जाऊया, म्हणजेच गाठी सोडवणाऱ्या आईची मध्यस्थी विशेष घेऊया. प्रियानो, आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबातील, आपल्या पॅरिशमध्ये जे निसंतान जोडपी असतील त्यांना एकदा आठवण करून द्या. अमलाश्रममध्ये विशेष करून निसंतान जोडप्यांसाठी प्रार्थना आहे. तारीख माहिती आहे का? 19, 20, 21 नोव्हेंबर. तर ध्यानात ठेवा आणि तुम्ही सर्वांसाठी मध्यस्थी करा. आणि ज्या लोकांना यायची इच्छा आहे, निसंतान जोडप्यांना, कॅथोलिक निसंतान जोडप्यांना विशेष या प्रार्थनेसाठी आमंत्रण आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही सगळे जे पाप कबूल केलेले आहे, कबूल केलेले पाप कुठे गेले? डोंट टेम्पर दूध एक ग्लास पाण्यामध्ये टाकलं तर दूध दिसणार? एक ग्लास दूध म्हणून बोलणार का? हालेलुया. दुधाचा पत्ता तिकडे राहणार नाही. हालेलुया. मिका ग्रंथामध्ये प्रभूने सांगितलेलं आहे, ज्या पाप परमेश्वराने उचलून समुद्राच्या खोलपणामध्ये फेकून दिले. देवमासा सुद्धा ज्यावर शोधलं तर ते सापडणार नाही. तुम्ही कबूल केलेली एकही पाप कुठेही येता नाही, नष्ट झालं, संपलं. हालेलुया, हालेलुया. त्या पाप सगळ्या ठिकाणी देवाने उठवूनच टाकले. जे पवित्र ग्रंथ आहे ते कशासाठी लिहून येतात? या सत्य कबूल करण्यासाठी हे ग्रंथ लिहिले. आपले सगळे पाप परमेश्वराने लिहिलेल्या वचनाप्रमाणे उठवून टाकलेले आहे. बायबल कशासाठी लिहिली? हालेलुया. त्यातील महत्वाची गोष्ट कोरिन्थियन्स 15व्या अध्यायामध्ये 4थं वचन. तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या पापासाठी तो मरला. परमेश्वराने तिसऱ्या दिवशी त्याला उठवलं. आपल्या पापाचा कुठल्याही निशाण कुठेही देवाने ठेवलेलं नाही. आता समजा तुझ्यामध्ये कोणाच्या तरी मनामध्ये शैतान काम करायला येत आहे. तू पापी आहेस, तू पापी आहेस म्हणून शैतान जर तुझ्या कानामध्ये येऊन बोलला, त्याला ताबडतोब उत्तर द्यायचं, मी पश्चातापी पापी आहे. देवाने माझं सगळे पाप घेतले, मला पूर्ण सुटका दिली. शैतानाचा नाही, मी आता पुढे येशूचा आहे. हालेलुया. आता तुम्ही सर्व हात जोडा. जिवंत येशूकडे आता बघा. पूर्ण बघा. माझ्या आयुष्यभराच्या पापाच्या बंधनातून मला सुटका दिलेली, दंडांपासून मला सुटका दिलेली परमेश्वराला किती धन्यवाद देऊ. मी तुझी आराधना मात्र करेन. मला सोडलेल्या येशूकडे पूर्वक बघत बसणे आहे माझं जबाबदारी. दुसरा काही आता महत्वाचा नाही. समुद्राच्या खोल समुद्रामध्ये देवाने माझे पाप फेकून दिलेलं आहे आणि मला शुद्ध केलेलं आहे. येशू तू चांगला आहेस. येशू तू चांगला आहेस. येशू तू चांगला आहेस. तुझ्यासारखा चांगला जगामध्ये कोणीही नाही. एकटाच चांगला आहेस.
तुम्हाबरोबर असो. तुमच्यामध्ये अनेकांच्या जीवनामध्ये जे अंधार होते येशूने ते दूर केलेला आहे. पायाच्या एकदम खालचे जे भाग आहे भागातील जे भयंकर दुखणे आहे ते अनेकांच्या येशूला दूर करत आहे. आपल्यामध्ये एक बहीण जन्माच्या त्या दिवसांमध्ये मरणाला तोंड दिले होते. येशूने त्या व्यक्तीला तेव्हा वाचवलं, त्यानंतर अनेकदा वाचवलं. प्रभूने त्यांना सांभाळून वाढवलं. भयानक त्रासमध्ये आलं तरी देवाने आजपर्यंत सांभाळलं. व्यक्त होत आहे म्हणून त्रास असलेल्या एका व्यक्तीला येशू आशीर्वाद देतात. झोप लागत नाही अशा एक तरुण व्यक्तीला येशू चांगल्या प्रमाणे झोपण्याचं दान देत आहे. मानसिक तणाव, मानसिक त्रास असलेल्या अनेकांना येशू सुटका देत आहे. कसं काय या सर्व गोष्टीमध्ये सापडलं म्हणून प्रश्न पडलेले कोणतरी एक व्यक्ती माझ्यावर प्रश्न विचारत बसलेला आहे. ज्या व्यक्तीला सांगत आहे कसं सापडलं ते विसर, पुढे मी सापडणार नाही, देव माझ्या बरोबर आहे असे तू वारंवार बोलत राह. पापाच्या मळाने भरलेल्या अनेकांचा हात येशू कृपेने आजवर येऊन देत आहे. अनेकांना झोपेचं दान येशू देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आपण हात वर करूया, टाळ्या वाजवत येशू. येशू तुम्हाला सांगत आहे कोणालाही शाप द्यायचं नाही, उलट आपण सर्वांना आशीर्वाद द्यायला पाहिजे असं येशू तुम्हाला आठवण करून देत आहे. हालेलुया. माझ्या मागे बोला, प्रभू येशू ज्याने मला दुखवलं त्या सर्व लोकांना तुझ्या नावामध्ये मी प्रेम करतो, त्याला मी क्षमा करतो, त्याला मी आशीर्वाद देतो. मला दुखवलेल्या सगळ्यांना येशूच्या नावाने मी प्रेम करतो, मी क्षमा करतो, मी आशीर्वाद देतो. माझं नाव फेरिया वाज. मी वसई माणिकपूर पॅरिशमधून आलेली आहे. माझी साक्ष म्हणजे फादर बेनी आणि अमलाईमुळे आज मी माझा डोळा वाचला आहे. मंगळवारी सकाळी जेव्हा मी झोपेतून उठली सकाळी, तेव्हा माझा अर्धा डोळा खूप लाल झाला होता. मी कॅज्युअली घेतलं. मला असं वाटलं की काहीतरी नॉनव्हेज आपण खातो किंवा खूप बाहेर फिरतो, हीट वगैरे झाली असेल म्हणून मी लक्ष दिलं नाही. आपली दिनचर्या करीत दुपारी आम्ही जेवलो. माझे मिस्टर झोपायला गेले. मला असं वाटलं मी एकटीच आहे तर मला कंटाळा आला होता, म्हणून आमच्या वसईमध्ये एक झुडिओचं आउटलेट आलं आहे म्हणून मी सांगितलं मी जाऊन तिकडे फेरफटका मारते. मी तिथे गेली, फेरफटका मारला. 4 वाजता संध्याकाळी घरी येताना बाईकवर मला असं जाणवलं की माझ्या डोळ्यात असह्य वेदना होत आहेत आणि ह्या बाजूचा डोळा डावा अर्धा डोळा माझ्या डोळ्यातून खूप वेदना येत होत्या. मी घरी आली. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, माझ्या मम्मीकडे गेली. मम्मीने मला सांगितलं की कदाचित सोडायच असते कंजक्टिव्हायटिस, तर तू आपले घरगुती उपचार कर आणि मेडिकल दुकानातून ड्रॉप्स आण. मला विश्वास पडत नव्हता, कारण माझ्या डोळ्याला
पिसकट नव्हती, डोळ्यातून पाणी नव्हतं, त्यामुळे हा डोळा आला नाही हे मला प्रभू येशू सूचना देत होतं. आणि मी बसली, माझे मिस्टर मेडिकल स्टोअरमध्ये गेले, मी बसली आणि फक्त ऑल्टरवर मरिया माता आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघितलं. आणि 1 सेकंदामध्ये मला असं वाटलं कदाचित हे माझं हाय प्रेशर असेल, मला ब्रेन हॅमरेज होईल का. मी थोडी खचली. मी ताबडतोब डॉक्टर घरात त्यांना फोन केला. ते अवेलेबल नव्हते. माझ्या मम्मीचं ऑपरेशन डॉक्टर जोशी यांनी केलं होतं, त्यांचा फीडबॅक चांगला होता, म्हणून मी ताबडतोब त्यांना फोन लावला. त्यांनी सांगितलं ये मी 6 वाजेपर्यंत आहे. मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जेव्हा माझ्या डोळ्याची चेकअप झाला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुझ्या डोळ्यामध्ये एक जंतू आहे आणि त्या जंतूने 4 अंडी घातली आहे, तुला आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करावं लागेल. मला काही सुचलंच नव्हतं, आम्हाला काहीच कळलं नाही दोघांना. पण मी मरिया मातेकडे प्रार्थना केली आणि डॉक्टरांना सांगितलं ठीक आहे. त्यांनी माझा चेकअप केला. डॉक्टर परदेशी पिकनिकसाठी गेले होते, ते जस्ट आले होते, त्यामुळे ओटी ऑपरेशन थिएटर तयार करण्यामध्ये 30-40 मिनिटं गेली. आणि त्यानंतर मला माझं स्टरलाइज केलं, मला ऑपरेशनची कपडे वगैरे घालण्यात आले आणि ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना पुन्हा एकदा चेकअप केला. तर डॉक्टर म्हणतात अंडी आहे पण तो जंतू नाही. मला काहीच कळलं नाही. मी मरिया मातेला हाक मारली आणि त्या वेळेस मला फक्त फादर बेलींची आठवण आली. मी ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना तेव्हाच मी विचार केला जर मी वाचले तर मी अमला आश्रममध्ये येणार आणि फादर बेलींच्या मध्यस्थीने मला धैर्य आलं. मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेली. त्यांनी खूप शोधाशोध केली. 30-35 मिनिटे माझं ऑपरेशन चालू होतं. ते काय बोलत होते डॉक्टर मला सगळं ऐकू येत होतं. त्यांना तो जंतू काय मिळालाच नाही, परंतु त्यांनी अंडी काढली आणि मग डॉक्टर म्हणाले कदाचित हा जंतू तुझ्या ब्रेनमध्ये ट्रॅव्हल करू शकतो, तर तू MRI आणि चांगल्या न्यूरोलॉजिस्टकडे जा. पण मला माझ्या मरिया मातेवर, माझ्या येशूवर विश्वास होता. मी मनाने खूप खचली होती आणि माझी मम्मी आणि माझे मिस्टर दोघांना काहीच कळत नव्हतं काय करायचं. पण माझ्या कुटुंबाने खूप धैर्य दाखवलं. ऑपरेशन थिएटरमधून मी बाहेर आली आणि डॉक्टर म्हणाले की आम्ही तुला खूप स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स दिले आहेत, त्यामुळे तो जंतू तुझ्या शरीरात राहणारच नाही. मला तरी वाटतं हे मरिया माता, प्रभू येशू आणि फादर बेनी यांची मध्यस्थी अमला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज माझा डोळा पूर्णतः बरा झाला आहे. फादर बेनी जेव्हा इथून म्हणत होते की एका कोणत्या व्यक्तीचा डोळा बरा होत आहे, तेव्हा मी प्रथम घाबरली, कारण मी फर्स्ट टाइम या अमला आश्रममध्ये आले आहे. त्यामुळे मी थोडी नर्वस होती. पण जेव्हा त्यांनी पुन्हा एकदा बोलले तेव्हा मला पवित्र आत्म्याने धैर्य दिलं आणि मी माझा हात वर केला आणि मी माझी ही साक्ष देऊन मला असं वाटते की फादरांची मध्यस्थी, फादरांची प्रार्थना, अमला आईची देणगी आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा माझ्यावर असलेला वरदस्त, ह्यामुळे आज मला हे नवीन जीवन मिळाले आहे. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड.